राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। विषय असा आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत चुकीची माहिती होती। सोलापूर जिल्ह्यामधून शक्तीपीठ हायवेला विरोध आहे असा गैरसमज कोणीतरी त्यांचा करून दिला आहे। वास्तव असं आहे, स्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामधलं संयुक्त मोजणीचं काम पूर्ण झालेलं आहे। काही काही गावांमध्ये तर मूल्यांकनाचंही काम पूर्ण झालेलं आहे। संयुक्त मोजणीचं काम पूर्ण होणे याचा अर्थच असा आहे की शेतकऱ्यांनी सहमती दिल्याशिवाय संयुक्त मोजणी पूर्ण होत नाही आणि 99% काम संयुक्त मोजणीचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या पुढचंही काय काय मूल्यांकनाचं काम पूर्ण झालेलं आहे। एका आटपाडीच्या तालुक्यामध्ये तर अवॉर्डही झालं। म्हणजे भूसंपादन प्रक्रिया जी आहे ती 99% पुढे गेलेली आहे आणि मग अचानक हे आरेखन बदलण्याची गरज का निर्माण झाली, आम्हीही गोंधळून गेलो। त्याचा अभ्यास केला आम्ही, तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा गैरसमज कोणीतरी करून दिला आहे, दिशाभूल केली आहे त्यांची की जिल्ह्यात खूप विरोध आहे। जसं पहिल्यांदा सांगली आणि कोल्हापूरमध्ये खूप विरोध आहे असं सांगितलं गेलं, तिथली वस्तुस्थिती तशी नाही आहे। राजकीय रंग दिला गेला आणि तिथेही विरोध नाही, सोलापूर जिल्ह्यात तर बिलकुल नाही। आणि म्हणून आम्हाला हे धरणं आंदोलन घ्यावं लागतं आहे, कारण आरेखन बदलण्याविषयी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सुतोवाच केली। मग आता त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिले। काल सांगोलीचे आमदार बाबासाहेबांनी फडणवीस साहेबांना भेटून तसं निवेदन दिलेलं आहे की जुना आराखडा आहे असं राहू द्या। बरोबर। त्यांचं 2 दिवसापूर्वी आम्ही उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला आणि आटपाडी या सगळ्या तालुक्याच्या आमदारांना आवाहन केलं होतं की आमच्यासाठी तुम्ही या। ते आले होते, त्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित होते। आमदार शहाजीबापू पाटीलही आले होते आणि या सगळ्यांना हा विषय माहिती आहे आणि इथं शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला लागला आहे आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी आदरणीय प्रशांतजी परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांना भेटायचं ठरवलं। सध्या सांगोला तालुक्यामध्ये एक शक्तीपीठ महामार्ग समिती तयार करण्यात आलेली आहे, त्यांचे कार्यकर्ते सध्या दिसत नाहीत, त्यांची थोडी नाराज काय असा विषय काय आहे का? नाही, कुठेही नाराजी नाही आहे, सगळे शेतकरी एक आहेत। कारण संयुक्त मोजणीचं काम तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, ते 90%च्या पुढं 95%च्या पुढे गेलेलं आहे। आता प्रमुख मागणी काय आहे सांगा? प्रमुख मागणी अशी आहे की जुन्या आरेखनाप्रमाणे शक्तीपीठ हायवे बांधला जावा, नवीन आरेखन स्वीकारलं जाऊ नये किंवा तो विषयच पुढे येऊ नये। कारण यामध्ये शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतो। ज्या शेतकऱ्यांनी गेली 4 वर्ष झालं शेतजमिनी दिलेल्या आहेत, त्या शेतजमिनीमध्ये त्यांनी कसलंही पीक केलेलं नाही आहे, करू शकलेलं नाही। जर बाग असेल तर बागेचा बहार धरायचा का नाही, डाळिंबाची बाग आहे किंवा द्राक्षाची बाग आहे, बहार धरता आलेलं नाही त्यांना, कारण हायवे जाणार आहे, मग त्याच्यावर खर्च करायचा का नाही। आधीच शेतकरी अडचणीत आहे, खूप अडचणीत आहे। शेतकऱ्यांपुढचे प्रश्न खूप, आव्हानं खूप मोठी आहे आणि मग त्यामध्ये जी जमीन जाणार आहे त्यात खर्च करायचा का नाही म्हणून ती जमीन पडीक आहे। मग एका शेतकऱ्याचा काही जणांची 2 एकर गेली, काही जणांची 4 एकर गेली, काही जणांची 10 एकर गेली, मग ती पडीक ठेवली जाते। इथे शेतकऱ्यांचा मोठा अन्याय आहे। 4 वर्ष तुम्हाला आम्ही जमिनी दिल्याच जमाय आणि आज तुम्ही आरेखन बदलताय, इथे अन्यायाला सुरुवात झाली आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी धरणं आंदोलन बांधकामासाठी अजिबात नव्हता। मूळ 10% लोकांचा असा विरोध होता की आम्हाला रेट किती मिळणार आहे ते अगोदर जाहीर करा। एक 10%, 5-7%, 10% लोकांचा विरोध होता, पण तोही आता बऱ्याच लोकांना समजलेला आहे। शासन भलं 50 लाख, 70 लाख, 80 लाख काय देईल ते आपण घेऊ, पण हा रस्ता झाला पाहिजे। भविष्यात 10 वर्षानं 20 वर्षानं हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे। इंडस्ट्रियल कॉरिडॉर असल्यामुळे भविष्यातल्या पुढच्या पिढीला जी आपण प्रॉपर्टी घेऊन दुसरीकडे जाऊन घेणार होतो ते ऑलरेडीच राहिलेली जमीन आपली इस्टेट म्हणून प्रॉपर्टी वाढू शकते, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा 100% विरोध नाही। जो विरोध आहे तो कृत्रिम भासवला जातो। पहिला कुणाचाच विरोध नव्हता। बऱ्याच संघटना जी तयार झाल्या राजकीय दृष्टीनं त्यांना राजकारण करायचं होतं, त्यामुळे त्यांनी जास्त विरोध भासवला गेला। पंढरपूरपासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर चिटकून गेलं आणि जर तुम्ही शक्तीपीठ महामार्ग नाव देत आहे आणि जर 40 किलोमीटर 35 किलोमीटर अंतरावर जर नेत असाल तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग नाव देण्याचा अधिकार नाही। आणि जे बी आज आमच्या बांधावर आलेले ते दलाल होते,
शेतकरी एक नव्हता, आम्ही उतारा घेऊन हातात आहे. आमच्या आता 7 बार आहेत. शेतकरी विरुद्ध असताना काही त्याला लोकांनी अधिकाऱ्यांना तिथून तोंड लावण्याचं काम केलं. शेतकऱ्याच्या दारापर्यंत कुठलेही अधिकारी पोहोचले नाहीत आणि लोकांचा विरोध आहे म्हणून एक अफवा केली. यातमध्ये कटुकारस्थाने एक राजकारण झालं. आज